सर्वांना नमस्कार. तर आज आहे नवरात्रीचा 7वा दिवस आणि त्यात संडे पण. आज जरा वेगळं काहीतरी बनवावं असा विचार होता, पण काय सुट्टीच्या दिवशी मुलं कोणीही लवकर उठत नाही, मग सर्वच निवांत. तसा सकाळी मुलांचा आणि यांचा नाश्ता झाला आहे, त्यांना पोहे बनवून दिले होते. मग घरातली बाकी सर्व कामं आवरली आणि आज सुट्टी असल्यामुळे आमच्या जवळच विंध्यवासिनी देवीचं मंदिर आहे, तर तिथे दर्शनासाठी जाऊन यावं असा विचार चाललेला होता. त्यामुळे सर्वच पटपट आवरत होती मी. आज फराळासाठी चालू भगर आणि शेंगदाण्याचं झिरकं बनवावं म्हटलं. मग माझ्या एकटीसाठीच बनवायचं तर सर्व तेच खातील, तर त्यासाठी सर्वांसाठी हेच बनवलं मी. तर इथे मी एका बाजूला भगर टाकून दिलेली आहे आणि एका बाजूला शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवले झिरक्यासाठी. भगरीमध्ये थोडंसं तेल आणि जिऱ्याची फोडणी दिली आहे आणि 1-1.5 तांब्या पाणी टाकून थोडंसं मीठ टाकलं आहे आणि पाण्याला छान उकळी येऊन दिली आहे. त्यानंतर त्यामध्ये भगर टाकली आहे. तर एकीकडे आपली भगर होईल आणि एकीकडे झिरकं पण होऊन जाईल. सुट्टीचा दिवस म्हटला ना की सर्व निवांत असते. भगर इकडे मीडियम गॅसवर होती आहे, पर्यंत आपण इकडे झिरक्याची तयारी करून घेऊ. आमच्या इकडे रात्रीपासूनच खूप पाऊस पडतो आहे. तुमच्या इकडे पण पडतो आहे का? तसे उपवासाचे पदार्थ आमच्या घरामध्ये आम्हाला सर्वांनाच खूप आवडतात आणि त्यात मस्त झणझणीत तर्रीदार झिरकं म्हटल्यावर काही विचारायचंच नाही. तर इथे मी आता घेतली आहे कोथिंबीर, 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. त्यामध्येच थोडंसं मीठ पण घेते आहे आणि हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. म्हणजे खूप बारीक पण नाही करायचं आहे, थोडं ओबडधोबडच ठेवायचं आहे. कारण ज्यावेळेस आपण भगरमध्ये ते झिरकं टाकून खातो ना, तर ते शेंगदाण्याचे दाणे मस्त असे दाताखाली येतात आणि छान लागतं ती चव. तर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि हे बारीक करून घेऊया. तर हे बघा, हे असं झालं आहे बारीक. तर आता इकडे आपली कढई पण तापती आहे आणि भगरकडे पण लक्ष देते आहे मी. तिथे त्यावर झाकण ठेवून दिलं आहे आणि गॅस एकदम बारीक करून दिला आहे. तर इथे झिरक्यासाठी थोडंसं तेल टाकलं आहे कढईमध्ये आणि जिऱ्याची छान फोडणी दिली आहे आणि तो सर्व बारीक केलेला मसाला जो आहे तो त्यामध्ये टाकला आहे, म्हणजे शेंगदाणा, हिरवी मिरची वगैरे. आणि ते छान तेलामध्ये परतवून घेतलं 1-5 मिनटं. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जसं लागेल तसं पाणी टाकायचं आहे आणि छान त्याची उकळी काढून घ्यायची आहे. तर हे बघा, असं छान दिसतं आहे आपलं भगर आणि झिरकं. तर खूप छान लागतं हे एकत्र करून खाल्लं ना, आणि पोट पण भरतं आहे. असं वाटलं तुम्हाला झिरकं आणि भगर?